नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एजे दुपारी घरी जेवायला येतो. तिघी सुना घरी जेवत असतात. त्या एजंटकडे बघत असतात. तिघी सुनांच्या खानाखुणा चालू असतात. एजे म्हणतो, काय झालं? तिघी सुना म्हणतात, काही नाही. इकडे लीला घाबरलेली असते. लीला विचार करत असते, एजे कधी येणार? डायरेक्टर बोलतो, कधी येणार आहेत एजे? लीला घाबरलेली असते. तर इकडे आजी एजेंना बोलवतात आणि बोलतात, अभिराम मला एक गोष्ट हवी आहे. एजे म्हणतात, आई बोला ना, काय पाहिजे तुम्हाला? आजी म्हणतात, तू एका ॲडमध्ये काम करायचं आहे. एजे म्हणतात, आई मी हे काही करू शकत नाही. आजी बोलते, अरे निराधार मुलींनी उत्पन्न केले रे, त्याची ॲड आहे. मी त्या ॲडचा जो पण फायदा होईल तो कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी देणार आहेत. कोणाचं तरी भलं होतंय. एजे म्हणतात, ठीक आहे, शूटिंग कुठे आहे? विश्वरूप पटकन म्हणतो, मला माहिती आहे लोकेशन. तुमची मीटिंग मी कॅन्सल करतो. एजे म्हणतात, अच्छा, म्हणजे हे सगळं पहिलंच ठरलं होतं. आजी म्हणतात, अरे एजे तू ॲडमध्ये काम केलंस तर लोकांना प्रेरणा मिळेल. मग एजे आणि विश्वरूप शूटिंगसाठी निघून जातात. तर इकडे दुर्गा टेन्शनमध्ये असते, कारण ते एजेंना खोटं बोलून ॲड शूटला पाठवतात. इकडे एजे शूटला येतो. तर इकडे एजेंना बघून डायरेक्टर आणि प्रोड्युसर खुश होतात. डायरेक्टर एजेंना मेकअपसाठी पाठवतो आणि लोक एजेंना बघून घोळका करतात आणि सेल्फी काढत असतात, फोटो काढत असतात. तर लीला इकडे व्हॅनिटीमधून खाली उतरते. तिला माहीतच नसतं एजे शूटिंगसाठी आले आहेत. लीला मनातच म्हणते, जर अंकलला हे कळलं माझ्यामुळे झालं तर माझा जीवच घेतील. आणि मी म्हटलं नाही शूट करायचं तर हा डायरेक्टर प्रोड्युसर मला सोडणारच नाही. काय करू मी? पळून जाऊ का? नाही बाबा, पळून गेले तर कोणीच सोडणार नाही. लीला घाबरलेली असते. लीला म्हणते, नाही असं घाबरून चालणार नाही. आणि लीला स्क्रिप्ट पाठ करायला घेते. तर इकडे एजे व्हॅनिटीमध्ये मेकअप करायला गेलेले असतात. ते व्हॅनिटीमधून खाली उतरतात आणि डायरेक्टर त्यांना डायलॉग सांगतात. तर इकडे सरस्वती लक्ष्मी शॉपिंग करून येतात. त्यांनी दागिने आणलेले असतात. ते दागिने बघत असतात. आजी तिथे येतात आणि विचारतात, काय करताय तुम्ही? तर त्या बोलतात, आम्ही होणाऱ्या सासूसाठी दागिने आणले आहेत. त्या बोलतात, आजी आम्ही कन्फ्यूज आहोत, कोणते दागिने चांगले आहेत तुम्हीच बघा की. तर इकडे आजी दागिने बघत असते आणि आजी दागिने बघता बघता बोलते, हा सेट लीलावरती खूप छान दिसेल आणि या बांगड्या तिच्या हातावर खूप छान दिसतील. इतक्यात सरू म्हणते, आजी लीलाचं लग्न एजंटसोबत नाही होणार आहे. आजी आठवतंय ना, लीलाला हाकलवून लावलं होतं, माहीत आहे ना आजी? आजी म्हणतात, हो आठवतंय. अभिरामने काय केलं चांगलंच आठवतंय. पण काय करू, लीला माझ्या मनातून जातच नाही आहे. आजी हे ऐकून आणि ते दागिने बघून खूप उदास होतात आणि निघून जातात. आणि इकडे प्रोड्युसर आणि डायरेक्टर एजेंटना बोलतात, या आहेत हिरोईन. लीलाने तोंड लपवलेलं असतं. डायरेक्टर म्हणतो, मॅडम बघा ना, हिरो आले आहेत. लीला हळूच बघते. लीला खूप घाबरलेली असते. एजे म्हणतो, तू काय करतेस इथे? आणि हा भाग इथेच संपतो.